खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बियाण्याच्या दरात 10% वाढ, शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. विशाळगडावर अखेर बकरी ईदची कुर्बानी देण्यास परवानगी, स्थानिक आणि गडावर जाणाऱ्या भक्तांनाही कुर्बानी देता येणार. चारशे 31 वर्षांची परंपरा असलेली कौंडण्यपूरची पालखी पंढरपूरसाठी रवाना, सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या हस्ते पालखीचं पूजन. पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज, कोकण मार्गावरील संवेदनशील मार्गावर गस्त घालण्यासाठी 636 प्रशिक्षित कर्मचारी तैनात. रशिया युक्रेन युद्धामुळे सोनं महागलं. 3 दिवसात सोनं 1600 रुपयांनी वधारलं, तर चांदीची चमक सुद्धा 2000 वाढली. म्हाडाच्या 96 अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना महिन्याला भाडं मिळणार. 20,000 रुपये भाडं देण्यात येणार. कराडमध्ये खंडणीखोर टोळक्याचा धुडगूस, ग्रामीण भागात तोडफोड करत व्यावसायिकांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून टोळीला अटक, मोडक्याची भर रस्त्यात धिंड. निधी वाटपावरून अजित पवारांनी परखड मत व्यक्त केलं. निधी वाटपाच्या फाईलीवर मी एकटाच काही सही करत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सही करतात, असं विधान अजित पवारांनी केलं. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये काल पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नेते अनुपस्थित होते. इंडिया आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घटना लक्षात घेऊन संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली. या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या कोणत्याही नेत्याची किंवा खासदाराची सही नव्हती. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना जुन्या निकषानुसार 3 हेक्टर ऐवजी 2 हेक्टर पर्यंतच मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. दरम्यान एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत केली होती त्याच पद्धतीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी उबाठाचे खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीकरता प्रभाग रचना बदलणार आहे. याआधी 2023 मध्ये प्रभाग रचना तयार करण्यात आली होती, मात्र ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक लांबल्यानं आता दुसऱ्यांदा प्रभाग रचना केली जाणार आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील 6 आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणी वाढणार आहेत. वारजे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा मागणार आहेत. पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण विरोधात आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा करण्यात आला. निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना मंत्रालयातून मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुन्ह्यांची माहिती न दिल्यानं तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांच्या बैठकीला निलेशला परवाना मिळाला अशी सूत्रांकडून माहिती मिळते. हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेकरता कारगिल पोलीस नागपुरात दाखल झाले. पोलीस सुनीताला अटक करून कारगिलला घेऊन जाणार आहेत. तिथे तिच्या हेरगिरीच्या संशयावरून तिची चौकशी केली जाणार आहे. बजाज नगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरून चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्या त्यांनी तब्बल 19 दिवसांनंतर पोलिसांना दिल्या आहेत. तर चोरी झालेलं सोनं आरोपी कोतकरनं नांदेड आणि आंबेजोगाई इथं विकलंय. या प्रकरणी पोलिसांचं पथक सोन्याच्या शोधाकरता रवाना झालं आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील एका विवाहित महिलेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या माणसांविरोधात गुन्हा दाखल केलाय. राज्य सरकारी सेवेतल्या 2,500 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. तर 8,82,050 महिलांनी नियमबाह्य पद्धतीनं नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननं भारताला 48 तासात शरणागती पत्करायला प्रवृत्त करू असा इशारा दिला होता. मात्र भारतीय लष्करानं केवळ 8च तासात पाकिस्तानच्या कारवाया उधळून लावल्या अशी स्पष्टोक्ती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी दिली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई दलाला चांगलाच दणका दिलाय. विश्लेषणानुसार भारतानं पाकिस्तानी हवाई दलाची 6 लढाऊ विमानं, 2 उच्च मूल्यांची विमानं, 10हून अधिक
UCAV अशी अनेक क्रूझ क्षेपणास्त्र नष्ट केलेली आहेत. दहशतवाद सीमा ओलांडून पसरला आहे. भारतानं सुरू असलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेमध्ये आता जगभरातील सगळ्या देशांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि लढण्याची गरज आहे, असं सडेतोड मत भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. लायबेरिया या प्रजासत्ताकाच्या संसदेला संबोधित करताना खासदार शिंदेंनी दहशतवाद विरोधातील भारताची भूमिका परखडपणे मांडली. बातमी नाशिकमधून आहे. सविस्तर बातमी आहे. नाशिकच्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसणार आहे. संघटनात्मक बांधणीत विश्वासात घेतलं जात नाही, त्यामुळे नाराज असल्याची कबुली सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे. त्यातच बडगुजर यांनी सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली. त्यामुळे बडगुजर भाजपच्या मार्गावर आहेत का, अशा चर्चा सुरू आहेत. त्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती. जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे. पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना, त्यांची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरज नाही. उद्धव ठाकरेंना पुढे जाणार पक्ष. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. नाशिकमधल्या राजकीय कुंभाचे वारे भाजपच्या दिशेनं वाहत असल्याचं घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाराज असल्याची थेट कबुली दिली. त्यानंतर गिरीश महाजनांनी राऊतांवर तोफ टाकली, तर राऊतांनीही महाजनांचा हिशेब चुकता केला. मात्र यावेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून नव्हे तर भाजपकडून नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरला गती देण्यात आल्याचा अंदाज बडगुजर यांच्या वक्तव्यावरून लावता येतो. विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलं. अपयशानंतर माझी भूमिका थोडंसं मी सांगितलं की मी ह्या पदावरती मला काम करणं शक्य नाही, तुम्ही दुसऱ्याची नियुक्ती करावी अशी मी विनंती केली पक्षप्रमुखांना आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला. परंतु संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर गिरीश महाजन यांनी तर ठाकरेंच्या पक्षात राज्यभरात हेच चित्र असल्याचा दावा केला. नुसते सुधाकर बडगुजरच नाही, अनेक नेते, म्हणजे नाशिक जिल्ह्यातच म्हणत नाही, मी महाराष्ट्रातही म्हणतो. आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही, कोणीच तयार नाही. हे असे लोक असताना कुणाची दुसऱ्याची दुश्मनाची गरज नाही. सुधाकर बडगुजर आणि गिरीश महाजन यांना जोडणारा एक धागा म्हणजे सलीम कुत्ता आहे का, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण 2 वर्षांपूर्वी सुधाकर बडगुजर आणि दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीमधील सलीम कुत्ताचा व्हिडिओ समोर आल्यानं राजकीय वाद सुरू झाला होता. भाजप आमदार नितेश राणे यांनी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचे फोटो विधानसभेत झळकावले होते. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केल्याची घोषणा केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत गिरीश महाजन यांचा फोटो दाखवला होता. फोटो सलीम कुत्ता सोबतचा आहे असा दावा खडसेंनी केला होता. सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई होते तर मग महाजन यांच्यावर का नाही, असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला होता. एकंदरीतच 2 वर्षांपूर्वी सलीम कुत्तावरनं बडगुजर आणि महाजनांवर प्रचंड टीका आणि आरोप करण्यात आले होते. आता हे दोन्ही नेते एकाच पक्षात दिसण्याची चिन्ह दिसत असल्यानं संजय राऊतांनीही भविष्यात काय होऊ शकतं याकडे लक्ष वेधलं. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या, तेव्हाचे पक्ष बदलायला तयार होते. उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकशा सुरू होत्या, तेव्हा हेच निरोप पाठवत होते, मी राजकारणातनं बाहेर पडतो, मी शांत बसतो. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी राजकीय कुंभाला सुरुवात झाली आहे. नाशिकला पालकमंत्री नसला तरी भाजपनं गिरीश महाजनांना कुंभमंत्री करून जिल्ह्यावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये नाशिकचं पालकत्व स्वीकारलं होतं. कारण मुंबई पुण्यानंतर नाशिकची महापालिका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. एकेकाळी
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर नाशिकच्या मतदारांनी प्रचंड प्रेम केलं होतं. त्यानंतर 2012मध्ये राज ठाकरेंच्या मनसेवरही नाशिकच्या मतदारांनी विश्वास टाकला होता. नाशिकच्या महापालिकेवर मनसेची सत्ता होती. मात्र मागील 3 वर्षात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत राजकीय वर्चस्वाची चढाओढ निर्माण झाली आहे. त्यातच आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या गोटात जाण्यासाठी धडपड सुरू केली आहे. मात्र यावेळी नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पिछाडीवर टाकत भाजपनं ऑपरेशन टायगरसाठी बाह्या सरसावल्याचं स्पष्ट होत आहे. आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर नाशिकचे मतदार पुन्हा ब्रँड ठाकरेकडे वळतील का? ठाकरे बंधूंच्या एकीमुळे राज्यातील राजकीय चित्र बदलेल का? हे आता लवकर स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं शेतात पाणी साचलं. त्याचाच फटका काढणीला आलेल्या कोबी, फ्लॉवरसह शेकडो एकरावरील भाजीपाल्याला बसला. सडून भाजीपाला खराब झाला. शेतकरी मेटाकुटीला आला. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू 8 जूनला अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी इथं बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करण्यासह दिव्यांग आणि विधवा महिलांना 6000 मानधन मिळावं या मागणीसाठी बच्चू कडू उपोषण करणार आहेत. मराठी शाळेचा टक्का वाढवण्याकरता अहिल्यानगर जिल्ह्यातील गणोरे या ग्रामपंचायतीनं अनोखा निर्णय घेतलाय. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. अजिंठा लेणी बघण्याकरता आलेल्या पर्यटकांवर आग्या मोहोळच्या माशांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल 50 जण जखमी झालेत. यावेळी मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचण्याकरता इकडे तिकडे पळताना गोंधळ उडाल्यानं एका पर्यटकाचा खाली पडून हातही मोडला. कुडाळमधील शिवापूर गावातील विठोबा शिंदे याच्यावर काही दिवसांपूर्वी गवारेड्यानं हल्ला केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणेंनी पाठपुरावा केल्यानं विभागाकडून त्यांना 5 लाखांची मदत जाहीर झाली. ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना 1.5 लाखांची मदत करण्यात आली. आमदार निलेश राणे आणि वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांच्या हस्ते ही मदत त्यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिवापूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. सिंहगड किल्ला आज आणि उद्या बंद राहणार आहे. गडावरील अतिक्रमण कारवाईमुळे 30 मे पासून सिंहगड किल्ला पर्यटकांकरता पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे. सांगलीच्या मिरजमधील ऐतिहासिक गणेश तलावात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. दरम्यान या समस्येकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेना उभाठानं केलाय. येत्या 8 दिवसांमध्ये तलाव स्वच्छ करण्याबरोबरच सुशोभीकरणाची मोहीम हाती न घेतल्यास महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढावी याकरता शिक्षण विभागाकडून उपक्रम राबवले जातात. प्रत्येक शाळेत 25% विद्यार्थी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पटसंख्या वाढवण्याकरता पालकांशी संपर्क साधण्याचं आवाहन शिक्षकांना करण्यात आलं आहे. अमरावतीच्या मेळघाटातील 11 गावांमध्ये आजही 20 टँकर्सनी पाणी पुरवठा होतो आहे. पिण्याच्या पाण्याकरता टँकरवर मोठी गर्दी उसळते. गोडभर पाण्याकरता नागरिकांना तोबागर्दी करावी लागते. यावेळी पाणीपुरवठा योजनेचं काम अर्धवट झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी बी बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात गुंतला आहे. काही प्रमाणात पाऊस झाल्यानं नांगरणीच्या कामाला वेग आलाय. मात्र यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा बियाण्यांच्या किमतींमध्ये 10% वाढ झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. पुरंदर इथल्या नियोजित विमानतळाकरता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांना एकरी 10 कोटींचा मोबदला मिळावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांची भेटही घेतली गेली. केंद्र सरकारनं कच्च्या सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील आयात शुल्क 20% 10% केलं आहे. या तिन्ही तेलांची आयात वाढणार असून ऑक्टोबरपासून पुढे सोयाबीनचा दर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी राहण्याचा धोका आहे. परिणामी सरकारच्या या निर्णयाचा देशातील सोयाबीन उत्पादकांना जबर फटका बसण्याची शक्यता आहे. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये पोहायला गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू झाला. गणेशनगर इथल्या तांड्या शेजारी असलेल्या खड्ड्यात ही मुलं पोहायला गेली होती. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला.